तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती परत एकदा। आणि आता वाजले आहेत 5:30 आणि इच्छा झाली वडापाव खायची। तर बनत आहे वडापाव बाय मास्टर शेफ प्रज्ञा मॅडम। 3-4 दिवस झाले व्लॉग शूट नाही केला, तर किती 4 दिवस झाले असतील व्लॉग नाही बनवला। आता बनवणार आहे, म्हणजे आज बनवतोय आपण। आणि बाबाला आता आमच्या शेतामध्ये काहीतरी करायला औषध घ्यायला जायचं, तर औषध आणि त्यानंतर पाव घेऊन येतो आणि औषध घेऊन येतो। तर भेटूयात थोड्या वेळानंतर। इकडे चालली आहे वडापावची तयारी। इकडे बघा, हे बटाटे वगैरे हे केलेत, लसूण वगैरे सगळं हे सोलून ठेवलंय। आणि लाडूबाई झोपल्यात इकडं आमच्या। हे बघा, तुम्ही म्हणता हे बघा घर याच्यापेक्षा जास्त आवरता येत नाही, तुम्ही बोलता घर नीट आवरत जा करून। हे बॅग वगैरे आहेत ना, हे कोल्हापूरचे एक्स्ट्रा कपडे, एवढे कपडे झालेत ना, कपडे ठेवायला कुठेच जागा नाही। हे पण फुल भरलंय, ते पण फुल भरले आणि सगळे फुल भरलेत, कपडेच कपडे झालेत, एवढे कपडे झालेत। आणि या पोरीचे तर एवढे कपडे काय सांगू तुम्हाला। चालते, चला जातो मी, पाव घेऊन येतो। गोटे खेळलेत पोरं। आमच्या गावामध्ये गोट्या वगैरे म्हणजे अजून लहानपणीचे जे खेळ आहेत ना 90sचे, ते अजूनपर्यंत खेळले जातात। तर त्याच बहाण्याने हे खेळ मरत नाहीत, खेळ जिवंत आहेत। मी पाणी घ्यायला चाललो इकडे, फिल्टर म्हणजे स्वयंपाकासाठी फिल्टरचं घेऊन गेलेलो। तिकडे विहीर आहे आपली, तिकडे फिल्टर स्वयंपाकासाठी घ्यायला चाललो पाणी। सो हे बघा सोयाबीन कसे झाले। 5:30 वाजताचा हे म्हणजे काय सनसेट होतोय, मावळतोय सूर्य। तर त्याचा उजेड बघा 5:30 वाजताचा असा मस्तपैकी। आणि गाईज काय बोलत होतो मी, 3-4 दिवस ना मला प्रज्ञाचा मूड ठीक करायला लागले। त्यानंतर आज कुठेतरी, आता आम्ही बाहेर जाऊन आलोत, अगोदर त्याचा व्लॉग बनवला नाही, बाहेर असंच जाऊन आलो, तिला फिरवलं मस्तपैकी। त्यानंतर तिने विचार केला, ती तर बोलत होती यूट्यूब म्हणजे व्लॉग्स मला बनवायचेच नाहीत करून, पण मी खूप मुश्किलने तिला समजवले। सो प्लीज कोणाला जर काही वाईट कमेंट करायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर ना तुम्ही इंस्टाग्रामवरती मला किंवा तिला मेसेज करा, आम्ही बोलू तुमच्याशी। आणि ते कमेंट्समध्ये वाईट बोलू नका। आणि मेन विषय काय माहिती आहे का, मम्मी मला जरी बोलत नसली माझ्याशी, तरी मम्मीला आणि माझे मामा वगैरे आहेत तिकडे, मम्मीला त्यांना त्रास होतो ह्या गोष्टीचा। आम्ही जर नेगेटिव्ह व्हिडिओ बनवतील तर त्या गोष्टीचा, तिच्यासोबत काय वाईट घटना घडलेली आहे ह्या गोष्टीमुळे व्हिडिओ, त्यासाठी आम्ही बंद केलेत। आणि आम्ही नाही बनवत वाईट व्हिडिओ, घाबरतो आम्ही, कारण मम्मीला त्रास नाही म्हणून आम्ही बनवत नाही। त्यासाठी पर्सनली बोलायचंच आहे ना आम्हाला तुमच्याशी, तर इंस्टाग्रामवरती मेसेज करा, नक्की बोलू 100%। ओके गाईज, घेतलं पाणी वगैरे भरलं आहे। काही गोष्टी न शेअर करायसारख्या असतात, त्या आपण शेअर करू नाही शकत, त्यासाठी मी सुद्धा त्या गोष्टी शेअर करत नाही। पण होप सो जर शेअर करायची वेळ आली तर करेल मी शेअर। खूप डार्क साईड्स आहेत लोकांच्या, मी नाही बोलू शकत। कुठल्या तरी गोष्टीमुळे तोंड आमचे गप्पा आहेत, ते गप्पच राहू द्या आणि विषय सोडा, आम्ही सोडलं आहे बस। ते प्रज्ञाने मी घरी त्या दिवशी काय झालं होतं माहिती आहे का, ॲक्सिडेंट झाला होता गावामध्ये, त्याचा ब्लॉग आहे त्याचा पण ब्लॉग। गावामध्ये एकदम भयंकर ॲक्सिडेंट झाला होता, एक बाई पडली होती पत्र्यावरतून, तर मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेलेलो। आणि त्याच्यानंतर इकडे जवळच हॉस्पिटल आहे 2 किलोमीटरवरती, तिकडे गेल्यानंतर त्या बाईला 10 मंठ्याला घेऊन जावं लागलं, संजीवनी हॉस्पिटल आहे मंठ्यामध्ये, तिकडे गेलो आम्ही। आणि त्याच्यानंतर आम्हाला खूप उशीर झाला घरी यायला, आणि पाऊस एवढा भयंकर चालू होता, तितक्यात मी पाऊस एवढा खतरनाक चालू होता ना मित्रांनो, चला जातो मी, लोक बघायला लागलेत माझ्याकडे। पाऊस एवढा डेंजर चालू होता की मला ते पावसामध्ये भिजत यावं लागलं। मी थांबलो होतो, पाऊस थांबायची वाट बघत होतो, पण अचानक लाईव्ह बघितली प्रज्ञाची, म्हटलं घरी राहून उगाच ओव्हर थिंकिंग करत आहे। आणि असं फास्ट आलो ना मी, तिची लाईव्ह एंड झाले लगेच एकदम पोचलो घरी। आणि होपसो काही झालं नाही, बरं वाईट सगळं ठीक आहे, सगळं ओके, तिचा मूड पण छान आहे, चालतंय जाऊ आता। बाबा तिकडून दिसत आहेत मला येताना, वावरात म्हणजे शेतात गेलेत, वावर म्हणतात आमच्या इकडे शेताला। तर बाबा शेतातून येत आहेत, तिकडून येत आहेत, ते त्या रस्त्यावरून येतात, मी इकडून चाललो घरी। आणि त्यांना घेऊन आता जायचं आहे औषध आणायला शेतासाठी,
आणि मला परत पावा नाहीचं. सो पूर्ण व्लॉग नक्की बघा. बोलून बोलून दमलो. चला घरी जाऊ. घरी गेल्यानंतर भेटू. हे झोपेतून उठली आहे जस्ट लाडू बाळ आमचा. आता याला फिरायला घेऊन जावं लागेल. इकडे रेडी करून सगळं ठेवलंय. सगळं माल मटेरियल मस्त दिसतंय. हे जरा चांगला वास यायला लागलाय. चला काय तुम्ही बोला ना काय बोलायचं. बाबा आजोबा आमचे. चला चाललो त्यांना घेऊन. बाबाच्या हाताची स्टोरी पण सांगायची राहिली तुम्हाला. एक दिवस सांगू वेळ भेटल्यावर म्हणजे वेळ असतो आपल्याकडे. बाबा भेटत नाही. बाबा एवढे काम करतात ना तुम्हाला काय सांगू. त्यांना किती आराम करा म्हटलं तर ते आराम नाही करत. सो हार्डवर्किंग. आजोबा खूप जास्त हार्डवर्किंग आहेत आमचे. उसको क्यों लेके जाऊ रे प्रज्ञा. बाहेर खेळू दे ना त्याला. आहे का पोरं खेळताय तिकडे गोट्या बिटे. चाललो मी बाबा औषध आणायचे रे. तर लाडोबा येत आहेत सोबत आमच्या फिरायला. झोपेतून उठून ऐकत नाही जरा मूड तिचा. झोपेतून उठल्यावर त्याला फ्रेश करावं लागतो मूड. त्यासाठी आता कोण आहे रे ते. कोण आहे ते. हिला घ्यायचं. चला पाच. पोरगी खुश झाली बघा. बाबा औषध घेत आहेत तिकडे शेतासाठी. आता आम्ही चालू पेट्रोल टाकायला. बाबा औषध घेतील तोपर्यंत पेट्रोल टाकून येऊ. यार तुझा मूड नीट ठीक नाही झाला का अजून. लाडू झाला का नाही. आता आम्ही चाललो पेट्रोल टाकायला. आणि मित्रांनो काही जर माझ्याकडून चुकलं असेल किंवा प्रज्ञाकडून पण चुकलं असेल तर सॉरी. आता व्हिडिओ पूर्ण बघा. बस ब्लॉग एन्जॉय करा. बाकी काही प्रश्न मनात ठेवू नका. हे बघा लाडू सारखं एन्जॉय करा. बघा लाडू कसं प्रत्येक मोमेंट एन्जॉय करते. चला पेट्रोल टाकू पाव घेऊ आणि घरी जाऊ डायरेक्ट. तुम्हाला घरी गेल्यावर तर भेटूया. बाय बाय. नाच ना टाटा टाटा. नाच ना. काय झालं. आताच नाचत होते. व्हिडिओ चालू केला नाचणं बंद केलं. चला आता आलोय मी बाबाकडे. औषध घेऊ जाऊ घरी. तर मित्रांनो पोहोचलोय घरी आम्ही. इकडे मॅडम बघा तळत आहे वडे. आणि तिकडे तळलेले दिसत आहेत वडे. कितना पण आहे रे. 12 पाव आहे. हा साहिल वगैरे ते सगळे जास्त ब्लॉग मध्ये दिसत नाही कारण त्यांचे स्कूल शाळे चालू आहेत. त्यासाठी आताच गोट्या खेळताना दिसला तुम्हाला हरून. नंतर तुम्ही विचार करत असतील ते लोक का दिसत नाही असं. गोल गोल क्यों बनाया प्रज्ञा. चपटा क्यों नहीं बनाया. हाँ बड़ा बड़ा बनाया. क्या ऐसा. और चटनी पीसना बाकी है. जल रहा है मस्त दिखता है. और ये चूरा चिपक गया ना उसको. चूरा मुझे बहुत पसंद है प्रज्ञा. आणि एक आमच्या गावामध्ये जस्ट परवा आमच्या गावामध्ये एक डेथ सुद्धा झाली. त्यासाठी थोडासा पूर्ण गाव म्हणजे एकत्र वगैरे होता आणि त्यांना दिलास वगैरे देतात. त्यासाठी म्हणजे जेवणच होतं. माझ्या चुलत भाऊस लागत होते ते. त्यांची डेथ झाली. सो त्यासाठी ब्लॉग जास्त नाही शूट केला. आणि आता असंच विचार म्हणजे असंच मूड जरा फ्रेश करण्यासाठी म्हटलं जाऊ द्या. ब्लॉग नाही शूट करून काय होणार आहे आपल्याला. त्यासाठी म्हटलं चला शूट करू. चांगला मूड केलाय. खूप मुश्किलने सगळं आता ओके झालंय. खाऊन बघ टेस्ट कसं आहे ते. लवकर रिव्ह्यू दे मला. चांगलं लागलं तर खा. छान वाटलं तर सांग. हां छान आहे का. छान आहे. छान आहे का. काहीतरी बोल. पप्पे द्यायचं शिकले बाळ. पप्पे दे पप्पे दे पप्पे दे. आले आपले पप्पे दे. परत दे पप्पे दे पप्पे दे पप्पे दे ना. पप्पे दे पप्पे दे. अशी पप्पे दे ना. अशी इकडे गालावरती गालावर दे ना. मम्मीला पप्पाला पप्पे देते ना. जाम गोड पप्पे देते का नाही. हुशार झाले बाळ. जाम स्मार्ट होत चालले दिवसेंदिवस. चल दे इकडे पप्पे ते मला गालावरती दे दे दे. तिचा मोडा असला तरच पप्पे भेटते. खूप मुश्किलने पप्पे भेटते आम्हाला.
हो गया क्या तेरा? हाथ क्यों जल रहा है? अरे अभी तेरे सामने बर्तन होते थे तेरे कथा नहीं कुछ दिया। हो गया क्या? 12 बनाए का टोटल? पता नहीं। गिन के नाही बनाया. माझे सर्वांना द्यायचे. यातले आम्ही 2-2 खाणार आणि बाकी सर्वांना देऊन टाकणार. छान दिसत याची चटणी बनवणार आहे इसकी ना. हाँ? और इतना कम क्यों? थोड़ा सा बनाने वाली शकते. प्रज्ञा जेव्हाही वडापाव बनवताना खूप छान बनवते. कारण ती काय माहिती कोणाकडून शिकले. किससे शिकी आहे रे तू? प्रज्ञा तिच्या बहिणीकडून वडापाव शिकले. सो खूप छान बनवते. जेव्हाही बनवते. आम्हाला कधी आठवण आली ना मुंबईची वडापावची तर मुंबईचा वडापाव बनवते एकदम प्रॉपर. कोल्हापूरला गेलो मंठ्याला. कोल्हापूरला पण एवढा मुंबईचा वडापाव टाईप भेटत नाही आणि आमच्या मंठ्याला पण भेटत नाही. तर वेगळेच बनवतात सगळेजण. कोल्हापूरला आपलं सॉरी मुंबईलाच प्रॉपर वडापाव भेटतो. वडापाव म्हटलं की मुंबई. चालली आता काकोला त्यांना द्यायला. तीनों केले 3. ये बाबा और माई को दे रही है. ये काको का जा. तू पाव तो दे. पाव नहीं देगी क्या? ऐसे तो पढ़ाई लेके जा रही है. ध्यान पे है की नाही तू? काय लाडू तुझी मम्मी. बाय. चल तुला फिरवतो तोपर्यंत. पहिला त्यांना देऊन येईल आणि मग आम्ही खाऊ आणि मग जेवण करू आणि भेटूयात मग उद्या. चालते. तू ही पण वडापाव खायला लागली बघा. आता इकडे 4 उरलेत. सगळीकडे वाटून वगैरे 4 उरलेत 12 पैकी. बघू तूने खा भी लिया. अच्छा बनाए. भूक लगी थी. टेस्ट करूयात. टेस्ट में बेस्ट प्रज्ञा इज ऑलवेज बेस्ट. क्या टेस्ट में बेस्ट प्रज्ञा और एवरेस्ट ऐड का ये टाइटल है प्रज्ञा. तो मैंने एवरेस्ट. नमक की कमी. नमक बराबर है. थोडीशी अदरवाइज नाईस. चला खाऊन घेऊयात आणि नंतर भेटूयात थोड्या वेळानंतर. प्रज्ञाला आज मी गाणं गायला बोलणार आहे माझ्यासाठी. तो गाईज मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दाढी करायची मला सुतक पडलंय. म्हणजे कोणाची डेथ झाली तर हप्ताभर तरी केस वगैरे नाही कापू शकत. असं सुतक माहीत असेल तुम्हाला. सॉरी. तर चला हां एंडिंगला आहे सॉन्ग. प्रज्ञाचं गाणं आता ऐकूयात आणि मग ब्लॉगला एंड करूयात. ओके. आणि ज्यांचे काही प्रश्न असतील, ज्यांना काही बोलायचं असेल ब्लॉग च्या खाली नका बोलू. आम्हाला मेसेज करा. इंस्टाग्रामची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. मला किंवा प्रज्ञाला दोघांनाही तुम्ही मेसेज करू शकता बिंदास ओपनली. चालते. चला आता वळूयात प्रज्ञाच्या गाण्याकडे. रेडी झाली ती. कुठलं गाणं बोलते बघू. खूप दिवसानंतर गाणार आहे ती. आलं तुम्ही खाऊ घाल काही तिथं खाई ना काही. ओके जा मम्मा जा. रेडी. हां स्टार्ट. वे कमलया मेरे नादान दिल. वे कमलया मेरे नादान दिल. दो नैनों के पेचीदा सौ गलियारे इनमें खोकर तू मिलता है कहाँ. तुझको अंबर से पिंजरे ज्यादा प्यारे उड़ जा कहने से सुनता भी तू कहाँ. गल सुन ले आ वे कमलया मेरे नादान दिल. वे कमलया मेरे नादान दिल. नाइस. हो गया. इतना बात और भी है. सही है. बाळपण गाणं आहे. जा करना है तो प्यार कर. जिद पूरी फिर एक बार कर. कमलया वे कमलया मन मर्जी करके देख ले. बदले में सब कुछ हार कर. कमलया वे कमलया
तुझ पे खुद से ज्यादा यार की चलती है, इश्क है या तेरा या तेरी गलती है, घर सवाब है तो क्यों सजा मिलती है, दिल लगी एक तेरी आज कल परसों की, नींद ले जाती है लूट के बरसों की, मान ले कभी तो बात खुद गर्जों की, जिन पे चल के मंजिल मिलनी आसा हो, वैसे रास्ते तू चलता है कहाँ। कुत्रे भुकतायत बाहेर कुत्रे भुकतायत, इग्नोर देम. कश्ती है गया अभी, Yes. वाइब कट गया आले ना ते यार. कश्ती है दुनिया कसले फिक्र चल लाडू बाय कर. वे कमलया मेरे नादान दिल, वे कमलया मेरे नादान दिल. फिर उसके आगे वही है, जा करना है तो प्यार का, यही है गा चुकी ना मैं. कुछ और कुछ आप ऑडियंस को कुछ बोलना चाहोगे? Nothing special. हमारे प्यारी ऑडियंस के लिए जो हमारे लिए भर भर के कमेंट्स लिखते हैं, एक एक पैराग्राफ, उनके लिए सपोर्ट जो करते हैं सब. मैं बस उनके लिए ही खुश रहूंगी. और थैंक यू तो बोल दे सबको. थैंक यू जिसने अच्छा कमेंट किया था. आणि ते लाईव्ह जी आहे ती स्वतःच आम्ही डिलीट केले का, कारण ते असंच चांगलं नव्हतं वाटत. आणि खूप सारे जण आम्हाला पर्सनली मेसेज करून खूप सारे मेसेज केले, त्यासाठी म्हटलं त्यांचं ऐकू आपण, त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो, सो त्यांचंच ऐकलं पाहिजे. ओके बाय बाय कर. चालतंय चला बाय. झोप आली हिला लाडूला. खतरनाक झोप आलेली आहे. चला गाईस भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सो लाईव्ह असंच स्वतःच हे केले. मिसअंडरस्टँडिंग करू नका. खूप जणांना वाटतं की रिपोर्ट केल्यामुळे ते डिलीट वगैरे झाली. सो असं काही नाहीये. मी स्वतःच हे करू, कारण व्ह्यूजचे भुके आम्ही नाही आहेत. आम्हाला काही एवढं हे नाही. लोग घाणेरडी भाषा यूज करते, खुद कोणचा यूज करते. तुम्ही घाणेरडी लँग्वेज तिला बोलता आणि तुम्ही जे कमेंट्स मध्ये घाण घाण बोलता, तर ते घाण नाही का? सोडा आता, जाऊ द्या. ते परत येतील तुम्ही लोक इकडे व्लॉग्स वगैरे बघायला. तर माझी एकच विनंती आहे की तुम्ही लोक व्लॉग्स नाही बघितले तरी चालतील, आणि जे आपले पॉझिटिव्ह कमेंट्स करतात आपल्याला त्यांच्यासाठीच ब्लॉग बनवतो आम्ही. आणि एक आमची आयुष्यभराची आठवण म्हणून डायरेक्ट जो भी अभी मुझे नेगेटिव कमेंट करने वाला डायरेक्ट वो रिपोर्ट ही होने वाला है. इग्नोर, सिंपल इग्नोरन्स इज द बेस्ट आन्सर. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तुम्ही एवढं तिला प्रोत्साहन दिल्याबद्दल. तुम्ही एवढं इंस्टावरती जे 5-6 जणी आहेत मुली, त्यांनी खूप जास्त मेसेजवर मेसेज, फोनवर फोन केले. त्यासाठी आम्ही त्यांचं ऐकलं. खूप छान आणि समजून सांगितलं. आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे असतील मे बी. ताई लोक आहेत ते, म्हणजे बाळ करून बोलत होते की बाळा असं नाही तसं नाही. त्यांनी खूप छान समजावलं त्यांनी. तर त्यांना परत एकदा थँक्यू सर्वांना. चालते चला आता लाडूचा झोपायचा टाइम झाला. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लव्ह यू ऑल. कीप सपोर्टिंग.